नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या भारतीय बौद्ध महासभा विष्णुनगर शाखेमध्ये नवी मुंबई अंतर्गत बाल धम्म संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। यासाठी आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आपल्या अनमोल वाणीतून विद्यार्थ्यांना आपण मनमोहित केलेलं आहे। येणाऱ्या पिढीसाठी आपण काय आव्हान सांगणार आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेची शाखेची स्थापना केली, या संस्थेची स्थापना केली। या संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहे की येणारी पिढी प्रबुद्ध भारत कशा पद्धतीने होईल आणि हे प्रबुद्ध होण्यासाठीचा जो पहिला पाया आहे बाल संस्कार शिबिर। या संस्थेच्या माध्यमातून जी 24 शिबिरं राबवल्या जातात त्यात बाल संस्कार शिबिराला खूप मोठं प्राधान्य आहे आणि बाल संस्कार शिबिराच्याच माध्यमातून आपण प्रबुद्ध भारत घडवूया। या संस्थेने जो उपक्रम ठेवला आहे आणि तो उपक्रम आपल्या ह्या नवी मुंबई जिल्ह्या अंतर्गत शाखेतले जे सर्व शाखा आहेत ते पदाधिकारी अगदी तन्मन धनानं स्वीकारत आहे आणि हे शिबिरं राबवत आहेत। त्यामुळे नक्कीच बाबासाहेबांच्या संकल्पनेला प्रबुद्ध भारत होईल असं मला वाटतं। आता तुम्ही आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना 10 परिमिता असतील, अष्टांगिक मार्ग असतील याबद्दल सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये काही उपाययोजना आपण करणार आहात का? ह्या आर्य अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्य आणि बाबासाहेबांनी दिलेले 10 पारमिता हे आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये दिल्या। म्हणजे ज्या दिवशी आपल्याला बौद्ध धम्माच्या झोळीमध्ये टाकलं आहे त्याच दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या। कारण हा जीवन जगण्याचा, सुखी जीवन जगण्याचा, प्रबुद्ध होण्याचा हा मंगल मार्ग आहे आणि हा मार्ग बाबासाहेबांनी दिला। आणि या मार्गाचं जो जे कुटुंब, जी व्यक्ती, बालिका, उपासक, उपासिका जो मनापासून पालन करेल तो नक्कीच बुद्धाच्या वाटेवर जाणार आणि तो यशस्वी जीवन जगून प्रबुद्ध होणार अशी मला खात्री आहे। आपण 22 प्रतिज्ञा सांगताना विद्यार्थ्याला सांगितले की बाबासाहेबांनी तत्कालीन त्यावेळेस 22 प्रतिज्ञा ते दिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या ज्या 3 प्रतिज्ञा आहेत ते बाबासाहेबांनी सांगितले अशा पद्धतीने विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे। कारण का ते बाबासाहेबांनी स्वतः आचरणात आणून आपल्याला दिलेलं आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे। परंतु आज पण त्यांचे जे पालक असतील विद्यार्थ्याचे त्याकडे ओढलेले आहेत, त्या पालकासाठी तुम्ही काय सांगणार आहात? मी त्या पालकांना हा संदेश देऊ इच्छितो की आपण हे खरं की खोटं या वादात न पडता आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या प्रती आपलं अगदी आपुलकीनं, आदराने त्याच्या विचारांना स्वीकारणं आणि ते बाबासाहेबांच्या विचारांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणं हे पहिलं कार्य आहे। आणि ते विचाराच्या माध्यमातून या मुलांच्या वडिलांनी ते स्वीकारलं पाहिजे। ज्या वेळेस बाबासाहेबांनी इतर धर्माचा सखोल अभ्यास केला आणि सखोल अभ्यास करून ह्या गोष्टी नाकारल्या, ह्या नाकारल्या का नाकारल्या? कारण आजपर्यंत बाबासाहेबांनी जो अभ्यास केला असेल या इतर धर्माचा तो जगामध्ये कोणच केला असेल असं मला काही वाटत नाही। पण बाबासाहेबांनी नाकारलं, आपण त्याच्या खोलात न जाता आपण ते सोडलं पाहिजे। आणि बाबासाहेबांना आपल्याला ज्या 6-7 प्रतिज्ञा नकारात्मक दिल्या आहेत त्यांचा जास्त इश्यू न करता, त्याचा जास्त बाऊ न करता ज्या आपल्याला सकारात्मक प्रतिज्ञा दिल्या आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे, अंगीकारल्या पाहिजे। तरच आपण बुद्धमय भारताची वाटचाल करू आणि प्रबुद्ध भारत घडवू असं मला वाटते। धन्यवाद सर, चॅनेलला सविस्तर प्रक्रिया दिल्याला। जय भीम, नमो बुद्धाय। विष्णुनगर शाखेचे संस्कार उपाध्यक्ष अश्वजित वाघमारे पण आहेत। साहेब, तुमच्या शाखेमध्ये हा तुम्ही बाल संस्कार धम्म शिबिर जे राबवत आहात तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज 2 ते 3 दिवस झालं बाल धम्म संस्कार शिबिर आम्ही शाखा विष्णुनगर या शाखेमध्ये राबवत आहोत। शाखा विष्णुनगर या विष्णुनगरमध्ये पहिल्यांदाच बाल धम्म संस्कार शिबिर राबवतो आहे। फक्तच एक 40 ते 50 मुलं इथं बाल संस्कार शिबिरामध्ये अवेलेबल असतात। बौद्ध धम्माची आवड निर्माण झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा त्यांचे उल्लंघन न होता त्याला अनुसरून बौद्ध धम्म स्वीकारलं पाहिजे। त्या लहान पालकांना बौद्ध धम्म म्हणजे काय ते समजलं पाहिजे, घराघरापर्यंत बौद्ध धम्म पोहोचला पाहिजे। म्हणून भारतीय बौद्ध महासभा या शाखेअंतर्गत आम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत। या शाखा विष्णुनगरमध्ये आम्ही बाल धम्म संस्कार शिबिर राबवत आहोत। 1 नंबर साहेब आगे तू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
विकासातून आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, हिंदू संघाचा विजय असो, हिंदू संघाचा विजय असो। नमो बुद्धाय। हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.